तुमच्यासोबत एक इन्सिडेंट शेअर करायचा होता. मी काल अंतोर्ली तालुका मुक्तानगर जिल्हा जळगाव इथं एक स्कूलमध्ये गेलो, जी की इंग्लिश मीडियम स्कूल होती ऑब्वियसली. आणि मी तिथं गेलो कारण माझे एक मित्र होते, त्यांची मुलगी होती, तिला सेकंड क्लासमध्ये ॲडमिशन घ्यायचं होतं. मी त्या स्कूलबद्दल हे ऐकलेलं होतं की हे स्कूल आहे जी नवीन ओपन झालेली आहे आणि त्यांनी CBSE पॅटर्न राबलेला आहे, म्हणजे CBSE पॅटर्न स्टार्ट केलेला आहे. आम्ही तिथं गेलो, आम्ही सरांचे ॲडमिशन फॉर्म बघितले, तिथे फीज वगैरे स्ट्रक्चर सर्व बघितला. मी फक्त एक गोष्ट नोटीस केली, आम्ही जेव्हा ॲडमिशन फॉर्म बघत होतो कसं असतं, CBSE पॅटर्नचा एक नंबर असतो. जसं आपण एक गाडी घेतो ना, तर गाडीला एक नंबर मिळतो. तसं तुम्ही CBSE पॅटर्न जेव्हा CBSE पॅटर्न जेव्हा तुमच्या स्कूलमध्ये आणतात तेव्हा तुम्हाला एक ॲफिलेशन नंबर मिळतो. आम्ही सरांना हा प्रश्न विचारला की सर, तुमच्याकडे ॲफिलेशन नंबर का नाही आहे? सरांचं मला उत्तर हे मिळालं की आपल्याला नर्सरी ते 8पर्यंत ॲफिलेशन नंबरची गरज नाही आहे. पण सर मार्केटिंग सर्वात हे करत आहे की आम्ही ह्या एरियातली फर्स्ट CBSE पॅटर्न स्कूल आहे. तुम्हाला मुक्ताईनगर किंवा बुऱ्हाणपूर जायची गरज नाही, तुमच्या मुलांना तुम्ही इथं स्कूलमध्ये टाका. हे त्यांची मार्केटिंग आहे. ठीक आहे, त्यांनी बोर्ड लावलेले सर्व दूर की CBSE पॅटर्न स्कूल, CBSE पॅटर्न स्कूल, CBSE पॅटर्न स्कूल. मला तक्रार फक्त एकच आहे, इफ यू आर फॉलोईंग CBSE पॅटर्न जस्ट से दॅट. म्हणजे तुम्ही CBSE पॅटर्न फॉलो करत आहेत तर सांगा लोकांना की आम्ही फक्त फॉलो करत आहोत, आमच्याकडे ॲफिलेशन नंबर नाही आहे. तुम्ही एक नॉर्मल जर मी शब्द वापरला तर तुम्ही एक फ्रॉडच करता, कारण तुमच्याकडे ॲफिलेशन नंबर नसताना पण तुम्ही पूर्ण दूर मार्केटिंग हे करत आहे की आम्ही CBSE पॅटर्न स्कूल आहोत. आणि वास्तव तर तुम्ही फक्त CBSE पॅटर्न फॉलो करत आहोत. तुम्ही करिक्युलम तुम्ही फॉलो करता, सर्व गोष्टी फॉलो करता, त्याच म्हणजे चांगली गोष्ट आहे, ते काही वाईट गोष्ट नाही आहे. पण तुम्ही ही जे मार्केटिंग करता ही चुकीची आहे. कारण जेव्हा तो मुलगा नर्सरीपासून 8पर्यंत तो CBSE पॅटर्नच्या नावाखाली तुमच्या शाळेमध्ये शिकणार, आणि जेव्हा तो रिॲलिटीमध्ये 9, 10, 11, 12 जेव्हा CBSE पॅटर्नला रिॲलिटीमध्ये जाणार तर तो पूर्ण गोल डब्बा 0 होणार. जर तुमचं ह्या ऑफेन्स बघितला अंडर सेक्शन 21 ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट ऑफ मिसलिडिंग ॲडव्हर्टाइजमेंट, तुमच्यावरती फर्स्ट ऑफेन्सला 10 लाखापर्यंत चार्जेस तुम्हाला पेनल्टी बसू शकते, आणि सेकंड ऑफेन्सला 50 लाखापर्यंत तुम्हाला पेनल्टी बसू शकते. माझी विनंती फक्त पालकांना इतकीच आहे की तुम्ही जर तुमच्या मुलांचं किंवा मुलगीचं फ्युचर चांगलं बघत आहे तो पूर्णपणे माहिती घ्या की तुम्ही तुमच्या मुलाला सिरियसली या फिर राईटली तुमच्या मुलाला तुम्ही CBSE पॅटर्नला खरंच पाठवतात का. हे फक्त एका जागेची कहाणी नाही आहे, खूप स्कूल असे आहेत महाराष्ट्रामध्ये म्हणा, MP मध्ये म्हणा, ऑल ओव्हर इंडियामध्ये जे असा स्कॅम करत आहेत. मी कोणत्या स्कूलचं नाव घेत नाही आहे, मी फक्त एक जागेचं नाव घेतलं. ह्याच्यामध्ये जर कधी तुम्हाला काही ऑफेन्स वाटला असेल तर मी त्या गोष्टीला घाबरणारा नाही आहे. बस माझी फक्त एक विनंती आहे, तुम्ही फक्त एक वेळा जाच करा. तुमच्या मुलाचं फ्युचर, तुमच्या मुलगीचं फ्युचर तुमच्या हातामध्ये. जर तो चांगला शिकेल, जो राईट शिकेल तर तुमचं फ्युचर सुधारेल, आणि जर तो कधी अंधकारमध्ये आयुष्यभर राहिला तर त्याला काहीच होणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.